मित्रांनो, हे कोरोमंडलचं चार्म करिअर बेस्ड कॉन्सिटाचं हे जीवाणूचं पॉकेट आहे. आता हे आपण हे पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी सोडणार आहोत. ह्याचा फायदा काय आहे, हे जसं दिवस रात्रभर पाणी जेवढं भिजत राहील तेवढं ते सक्रिय होतं. सक्रिय झाल्यानंतर ते जीवाणू आपण ड्रिपमधून सोडायचे आहेत. तर ड्रिपमधून सोडल्यानंतर याचा फायदा काय होतो की आपण जे ऊसाला हे टाकलेलं असतंय, मटेरियल टाकलेलं असतं, हे मटेरियल ते सक्रिय करण्याचं काम करत असते. आता आपण नुसतं अन्न खातो पण ते डायजेशन झालं पाहिजे ना, तर डायजेशनची महत्त्वाची भूमिका हे जीवाणू करत असते. ओके, आता हे मुरत ठेवायचं आपण आणि उद्या सकाळी ड्रिपनं सोडून द्यायचं. आपल्याकडं सकाळी 6 ते 2 लाईट असते. ओके, जीवाणू सोडण्या अगोदर 1 दिवस किंवा कंटिन्यू 2 दिवस ऊसाच्या बुडाला ओलावा करायचा आणि जीवाणू सोडल्याच्या दिवशी पण कंटिन्यू दिवसभर पाणी ठेवायचं. गरगरीत ओलावा झाला पाहिजे. त्यानंतर 5 दिवस कोणतंही मटेरियल टाकायचं नाही, कोणतीही फवारणी करायची नाही. जीवाणू सोडण्याच्या अगोदर 5 दिवस कोणतंही औषध फवारायचं नाही किंवा कोणतंही मटेरियल सोडायचं नाही. औषध सोडताना पंप व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा. ओके, आता हे जीवाणू आपण उद्या सकाळी सोडतो. आपण आपल्या चॉईसनं बाजारातून चांगले जीवाणू घेऊ शकता. मी आता हे कोरोमंडलचं घेतलेलं आहे. ही बघा आपली लागण अशी आलेली आहे. ह्याच्या बुडामध्ये ड्रिप आहे, ड्रिपमधून ड्रिंचिंग करतो आहे आपल्याला. आता ह्याला थोडी बाळभरणी दिलेली आहे. आता 2-3 डोस ड्रिपमधून सोडायचे. ड्रिपमधून सोडल्यानंतर परत एकदा मोठी बांधणी करायची जवळजवळ 15-20 दिवसांनी. आत्ता जवळजवळ ऊस 2 कांड्यावरती आहे. फुटवा वगैरे चांगला आलेला याला. तर जीवाणू सोडताना ही काळजी घ्यायची आपल्याला. 1 दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायचे किंवा 2 दिवससुद्धा तुम्ही घालू शकता. आणि 2-3 पंपामध्ये ते किंवा 4 पंपामध्ये हळूहळू ड्रिपनं रेस कमी करून सोडून द्यायचे.